हा जर बॉस बनत असेल संपूर्ण जगावर, त्याच्यावर तो $1 संपूर्ण जगावर राज्य करत असेल अर्थव्यवस्थेवर, फेब्रुवारी महिन्यापासून सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत. 15 आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस संपूर्ण जगावर महागाईचा वणवा पेटलेला आहे. पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तू देखील भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महागाईच्या अनुषंगाने वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आव्हान केलं हे केवळ आर्थिक नव्हे तर राष्ट्रीय जबाबदारीचं ते प्रतीक आहे. आपल्या सर्वांना मी आज प्रेसच्या माध्यमातून एवढंच सांगेन की हे फक्त देशातील नागरिकांसाठी आव्हान नव्हतं, तर हे जागतिक आव्हान आहे. कारण अमेरिकेनं लादलेलं आखातामधील युद्ध हे आता हळूहळू लक्षात येत चाललेलं आहे. ते म्हणजे डॉलरची किंमत जगात वाढावी यासाठी त्यांनी उभं केलेलं हे युद्ध आहे. त्यांना तेलावर, पेट्रोलवर, डिझेलवर, सोन्यावर या सर्व गुड्सवरती डॉलरचा पगडा आणायचा आहे. यासाठीच त्यांनी हे युद्ध लादलेलं आहे. आणि ही बॉसिंग आम्ही सहन करणार नाही हा सांगणारा एक आदेश, निर्देश न कळत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला आहे. हे थेट अमेरिकेपर्यंत हा निर्देश पोचावा की हे बॉसिंग आहे तुमचं. म्हणून संपूर्ण देशातल्या नागरिकांना त्यांनी आवाहन केलं की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल खरेदी करता जास्ती असतं त्याच्यावर निर्बंध आणा, काटकसर करा, जेणेकरून जे ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचं धोरण आहे की जागतिक डॉलरची किंमत आणि डॉलर हा मोठा व्हावा, त्याची किंमत वाढावी, यासाठी त्यांनी छेडलेल्या ह्या युद्धाला कुठंतरी छडा द्यावा, ब्रेक द्यावा. आणि भविष्यात अमेरिकेनं पुन्हा स्वतःच्या डॉलरच्या आणि स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी जगावर युद्ध लादू नये म्हणून आत्ताच प्रतिबंध घालण्यासाठी आवाहन केलेलं आहे. हे एक देखील युद्धाचाच भाग आहे. एवढं या ठिकाणी सांगेन. मी देशाच्या पंतप्रधानांचं मनपूर्वक अभिनंदन करेन आणि सर्व नागरिकांना आवाहन करेन 1 वर्ष या आव्हानानुसार आपण वागूया.